नवी मुंबईतल्या शिवाजी चौकात आहे। नवी मुंबईमध्ये 2 मतदारसंघ आहेत आणि हे 2 मतदारसंघ निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। नवी मुंबई विस्तारलेलं आहे, सिडको आहे। नवी मुंबईमध्ये अनेक समस्या, उद्योगाची समस्या असतील, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील, या सर्व विषयावर मी चर्चा करणार आहे। पण निवडणुकीचा हा दुसरा टप्पा, या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे फॅक्टर येणार आहेत ते फॅक्टर अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्याचा परिणाम जो आहे तो या नवी मुंबई जे मतदारसंघ याच्यामध्ये पडणार आहे। माझ्यासोबत सर्व पक्षाचे नेते आहेत, जे स्थानिक नेते असतात, जे मोठे नेते असतात, ज्याच्यावरून राजकारण केलं जातं आणि मतदान ॲक्च्युली ज्यांच्यामुळे होतं ते सर्वजण माझ्यासोबत आहेत। नवी मुंबईमध्ये 2 आमदार आहेत, एक सागर नाईक, म्हणजे दोन्ही जे मतदारसंघ आहेत ते आघाडीकडे आहेत। पण यंदा मात्र मिशन 144+ हे दोन्ही मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर आहे। सगळ्यात महत्त्वाचं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जमत नाही आहे, आघाडीही होत नाही आहे, सोनिया गांधी शरद पवार बोलत नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघात काय परिणाम होणार आहे? सागर नाईक, मला सांगा, तुमचे 2 आमदार आहेत पण काँग्रेसवाले तुमच्यावर नाराज आहेत। जे सोनिया गांधीवर विश्वास ठेवतात, सोनिया गांधीजी बरोबर आहेत, राहुल गांधीजी बरोबर आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब बरोबर आहेत, तसे काँग्रेसची लोक आमच्या बरोबर आहेत। काँग्रेसची लोक आहेत तुमच्याबरोबर, पण काँग्रेसच्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही कॉपरेट करतच नाही, यांचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही घेतच नाही, तुम्ही एकला चलवडे करता आणि जेव्हा मतदान येतं तेव्हा मात्र तुम्हाला काँग्रेसची गरज लागते। नाही, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना मानणारी लोक ही आम्हाला मानत आहेत, ती लोक आम्हाला भेटत आहेत। त्या बाबतीत जे मोठ्या लोकांना मानतच नाही ती कोणाला मानतील, तशा बाबतीत जे मानत नाही ते काँग्रेसचेच नेते नाहीत, अशा प्रकारचं आमचं। जे मानत नाही ते काँग्रेसचे नेते नाहीत। भगत साहेब, सांगा, तुम्ही मानत नाही राष्ट्रवादी काँग्रेसला, मग आघाडी कशी होणार? या ठिकाणी स्वार्थासाठी सोनिया गांधीजींना मानणारा वर्ग आमच्याकडे आहे, निव्वळ स्वार्थासाठी। ज्या वेळेला सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांचा निषेध करायचा, त्यांच्या नावाने हुर्रे करायचं आणि आज आघाडी होतो ह्या दृष्टिकोनातून काँग्रेसला मानणारा, सोनियाजींना मानणारा वर्ग आमच्या पाठीशी आहे। हे धांदात खोटा, हे स्वार्थीपणा आहे, हे भस्मासूर आहेत। ह्या भस्मासुरांना सागर नाईक, भस्मासूर आहे राष्ट्रवादी काँग्रेस? नाही का कसलं मोगम बोलणं। प्रश्न कसा आहे की ज्या ठिकाणी वरच्या लेवलवर त्या ठिकाणी जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहे असं भासवतात आणि आज ही खालच्या तल्यातली जी मंडळी आहे काँग्रेसवाली, यांच्या भाषेवरनं समजतंय की कोण भस्मासूर आहे काय नाही। ते तुम्ही पाहतच आहात, भस्मासूर आदरणीय मुख्यमंत्री भस्मासूर म्हणण्यापर्यंत ही परिस्थिती येते कशी? तुम्ही एकत्रितपणे काम केलं पाहिजे। ते संस्कार, ज्या पद्धतीचे संस्कार आहेत त्याच पद्धतीची भाषा येते, ज्या पद्धतीचे तुमचे संस्कार असे आहेत म्हणून ही भाषा आहे। नवी मुंबईचे केलेलं नायक परिवाराने केलेला भ्रष्टाचार एक आपल्या नवी मुंबई जनता माफ करणार नाही आहे। या वेळा भले आघाडी झाला तर सुद्धा काँग्रेसवाला त्यांना मदत करणार नाही आहे। काँग्रेसवाला अजिबात कधी त्यांनी मदत केलेलं नाही, काँग्रेसला विरोधात केलेलं त्यांनी। भगत साहेब, बोला, तुम्ही मदत करणार की नाही? जयवंत सुतार जे सांगतायत की संस्कार बरोबर नाही, काँग्रेस पक्षाचे संस्कार जयवंत सुतारनी सांगायची आवश्यकता नाही। चला, ठीक आहे। एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बेबनाव आहे, पण त्याचबरोबर शिवसेना आणि महायुतीमध्ये अजून युती झालेली नाही आहे। अजूनही युती करायची की नाही या मुद्द्यावर शिवसेना भाजप आहे। मला सांगा, तुम्हाला मोठा पक्ष, मोठा भाऊ मानायला तयारच नाही आहे भाजप, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकत्रितपणे काम कसं करणार? युतीबद्दलची चर्चा चालू आहे आणि शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना सर्व अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे युती झाली नाही असं म्हणे, युती तुटली नाही असं म्हणूया आपण। या ठिकाणी युती होणार अशा प्रकारची आमची भावना आहे। युती होणार असं वाटतं तुम्हाला? हो, नक्की। 25 वर्षाची जी आमची युती आहे ती इतकी सर्वसाधारण लोकांनी टीव्हीमध्ये किंवा इतर लोकांनी बातम्या देऊन ही युती कधीच तुटू शकत नाही। युती होईल आणि लवकरच आपल्याला 2 दिवसात निर्णय दिसतील। एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जो बेबनाव आहे त्याचा परिणाम युतीला होणार आहे का? म्हणतात, मला सांगा, यांच्यामध्ये जर एकी नसेल तर तो फायदा तुम्हाला होईल? शक्य आहे, कारण जर यांच्यामध्ये युती नसेल, यांची कामं होत नसतील, गेली 15 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता दिली नवी मुंबईकरांनी, पूर्ण कुटुंबाच्या हातात या नव्या मुंबईची सत्ता आहे। असं असताना इथले अनेक प्रश्न जर प्रलंबित राहिले असतील, काँग्रेसवाले तिथे त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये असताना त्यांचे जर प्रस्तावच होत नसतील, त्यांच्या मुख्यमंत्र्यांचा जर निषेध होत असेल तर निश्चितच त्यांचा फायदा। आघाडीत राहायचा आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध करायचा अशी यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची। सागर नाईक, मी येतो तुमच्याकडे, पण MLA राज ठाकरे यांची भूमिका अजूनही स्पष्ट होत नाही आहे।
लोकांना जे स्वप्न दाखवलं होतं ते काय नवी मुंबईतही दिसत नाही आणि महाराष्ट्रातही दिसत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तुमचा एक आमदारी आता भाजपकडे गेला. नाही, मुळातच कसं आहे की येणाऱ्या निवडणुकांचा काळ बघता सगळेच इथून तिथून आयाराम गायरामची प्रथा सगळीकडे सुरू आहे. नुसतं मनसेतूनच लोक चाललेलं नाही आहे, काँग्रेस राष्ट्रवादीतूनही लोक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत चाललेले आहेत. त्यामुळे हा एक भाग झाला निवडणुकीचा. पण याच्यामध्ये पूर्णपणे 200च्या वर जागा लढवणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष राहणार आहे. कारण आता लोकांना युत्या आणि आघाड्या याचं सरकार नको आहे, तर लोकांना एकपक्षीय आणि कोणत्याही गठबंधनचं सरकार नको. आणि हे मोदींच्या नेतृत्वाखाली जसं केंद्रात शक्य झालं तसं सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 200च्या वर जागा लढवून सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली इथे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन. ठीक आहे. नवी मुंबईतले प्रश्न आहेत की प्रकल्पग्रस्ताला अजूनही त्यांचं पुनर्वसन नाही आहे, इमारतीचे प्रश्न आहे. सागर नाईक मंदा मात्रे म्हणतात की भ्रष्टाचार एका कुटुंबाने केलेला आहे. नवी मुंबईमध्ये अजूनही प्रश्न कायम आहेत. काँग्रेसचे लोक तुमच्याबरोबर नाही आहेत. नवी मुंबईच्या विकासासाठी तुम्ही काय केलं 5 वर्षात? या ठिकाणी नवी मुंबईचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सर्व मार्गी लागलेले आहेत. ते हवेमध्ये बोलणं की कुठले प्रश्न मार्गी लागले, त्याने सांगावं कुठले प्रश्न मार्गी लागले नाही आहेत. या ठिकाणी इकडच्या सिडको सांगा, मदताई सांगा काय प्रश्न मार्गी लावले नाही त्यांनी? आज आमचे हे प्रकल्पग्रस्तांचे नेते इथले पालकमंत्री यांनी कधी कुठल्या तरी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवलाय का? अजून आमची घरं कायमस्वरूपी झालेली नाही. अजून आम्हाला जवळजवळ FSI मिळालेला नाही. फ्री होल्ड आमची घरं झाली नाही जी औरंगाबादमध्ये, ज्या सिडकोने आमच्या जमिनी संपादित केल्या, पण आज पण आमची घरं लीजवरती आहेत. मग ही घरं आमची कधी फ्री होणार आहेत? उद्या 40 वर्ष झाल्यानंतर आमची मुलं, जसा रेसकोर्स महानगरपालिकेने खाली केला 90 वर्षानंतर, आज 40 वर्षानंतर 20 वर्षानंतर आमची मुलं कुठे जाणार? तर ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने जे म्हटलंय काय यांचं खरं आहे की यांचं खरं आहे सांगा? नाही, मुळातच कसं आहे की आपण महापालिकेचं इलेक्शन लढतो की विधानसभेचं, हे थोडंसं स्पष्ट व्हावं. इथे शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा असेल, रोजगाराचा असेल, उद्योजकांचा प्रश्न असेल, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, सर्व आघाड्यांवरती इथले सत्ताधारी जे आहेत ते अपयशी ठरलेले आहेत. भ्रष्टाचार हा गौण मुद्दा झाला तरीसुद्धा रोजगार, आज उद्योग इथून बाहेर चाललेले आहेत. जे काही 3,500-4,000 हजार उद्योग या नवी मुंबईमधल्या ठाणे बेलापूर पट्ट्यामध्ये आहेत, या उद्योजकांसाठी चांगले रस्ते आपण उपलब्ध करून देऊ शकलो नाही, चांगली वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकलो नाही, नीट वीज उपलब्ध करून देऊ, म्हणजे असे अनेक प्रश्न उद्योजकांचे आहेत. महिला सुरक्षा, चेन स्नॅचिंगच्या घटना दररोज 50-100 घटना इथे घडतात. पोलीस स्टेशनमध्ये कधी नोंद होते, कधी नोंद होत नाही. अशा पद्धतीने आपण नवी मुंबई शहर हे 21व्या शतकात म्हणणार आहोत का? 21व्या शतकातलं शहर म्हणणार आहोत का? सिंगापूर करणार आहोत का याला?